वसई विरारमध्ये पावसाचा कहर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रथमेश राऊत मैदानात उतरले. वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रथमेश राऊत यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करत मदत कार्याचा आढावा घेतला. प्रथमेश राऊत यांनी नवघर, माणिकपूर, देवतलाव, बदामी स्टॉप, गिरीज, वसई गाव तसेच उत्तर व दक्षिण वसई परिसरातील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या अडचणी जाणून घेत संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान नायगाव पूर्व येथील होनेस्ट गॅलेक्सी ते वामन धाबा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. काही भागात कमरे एवढे पाणी साचल्यामुळे नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद झाली होती. पाणी निघून जाण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हा प्रमुख प्रथमेश राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मोठी चर खोदून पाण्याचा प्रवाह निर्माण करण्यात आला, ज्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा सुरू झाला आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या मदत कार्यावेळी शहर प्रमुख मंगेश चव्हाण, उपशहर प्रमुख सुरेश भोगले तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी थांबून काम पूर्ण करून घेतले. तसेच वसई विरारमधील काही भागांमध्ये शिवसेनेच्या शहर प्रमुखांनीही नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. विरार पश्चिम परिसरात उपशहर प्रमुख सागर साळुंखे यांनी पाण्यात अडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टरची व्यवस्था करून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे कार्य केले. या मदत कार्यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संकट काळात दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. दरम्यान सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरारमधील अनेक भागांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.